सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं, आम्ही निघालो आहे क्रूजसाठी. त्याचे बुकिंग्स वगैरेबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेल. जसं आम्ही खाली आलो, हे आमच्या द बाजार हॉटेलच्या बँकॉकवाला आहे. तिकडे हे किचन होतं. हे किचन मॉड्युलर त्या लोकांनी असं सेटअप केलेलं. सो मी थोडं जाता जाता त्याचं शूट केलं आहे. म्हणजे डिस्प्ले खूप छान केलेला. इवन तू हे सगळं खात नाही आपण. आणि पीक टाईम होता संध्याकाळचा. आमचा 8 ते 10चा स्लॉट होता क्रूजचा. त्यामुळे आम्हाला कॅब नव्हती मिळाली. Pia. Pia? माय नेम इज प्रियांका. सो आमच्या हॉटेलचा जो सिक्युरिटी गार्ड होता त्याने आम्हाला हेल्प केलं. आम्ही ग्रॅबनी चेक करत होतो, बट खूप ट्रॅफिक असल्यामुळे कोणती कार बुक नव्हती होत. सो येस, आता आम्ही पोचू तिकडे. सो आम्ही आयकॉनिझम मॉलला पोचलेलो आणि आम्हाला ऑलरेडी लेट झाली. ॲक्च्युली हा मॉल जो आहे तो खूप मोठा आहे आणि इथे ते पर्टिक्युलर पोर्ट म्हणजे आपण बोलू शकतो ते क्रूजचं पोर्ट होतं. ते शोधणं खूप डिफिकल्ट होतं. ऑलरेडी लेट झालेला. Here we are at the gate 7. Now let's see what happens. सो हा ॲक्च्युअलमध्ये मॉल आहे आणि या मॉलच्या आतमधून आपल्याला जायचं आहे. सो एक्सप्लोअर करत करत थोडं गर्दी होती, पीक टाईम होता. सो आम्ही चाललेलो आणि इथे खूप शॉप्स आहेत. खूप म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स. फोटो सेशनसाठी असे सेट्स लावलेले आहेत. यू कॅन सी दिस क्रोकोडाईल. येस, आम्ही इथे फायनली पोचलो. आमचे तिकीट्स दाखवले गेट युअर गाईडवर जे आम्ही बुक केलेले. अँड हा एंट्रन्स आहे. समोर तुम्ही बघू शकता मोठी क्रूज आहे. सो इथे सगळे वेट करत होते. अँड देन फायनली आम्ही या चायो प्राया प्रिन्सेस क्रूजमध्ये एंटर केलं. ठीक आहे. सो आता आपण जाऊया. आणि आम्ही अप्पर डेक बुक केलेला. हा तिकडेच बघ. ॲक्च्युली गेट युअर गाईडमध्ये बुक करताना आम्हाला तिथे विचारलेलं की आपल्याला काय एक्स्ट्रा नीड आहे का. तर आम्ही तिकडे वेज प्रेफरन्स घेतलेला. सो हे डायनिंग ऑलरेडी आमच्यासाठी सेट होता. हा आहे आयकॉनिझम मॉल, जो बँकॉकमधला सर्वात मोठा मॉल आहे. सो आमचा डिनर क्रूज ऑल सेट होता आणि इथे हा शो स्टार्ट झाला आहे. आता हे सर्व इन्स्ट्रक्शन्स आम्हाला प्रोव्हाइड करत आहेत की वॉशरूम्स कुठे आहेत किंवा सो आम्हाला एक्स्ट्रामध्ये व्हेज जे प्रेफरन्स त्याच्यामध्ये मशरूम, व्हेज नूडल्स, कोल्ड ड्रिंक्स अँड फ्राईड राईस मिळाला होता. त्या व्यतिरिक्त इथे बुफे पण अवेलेबल होतं. अँड अशा तऱ्हेने आमचं हे जर्नी स्टार्ट झालेलं. खूप प्लीजंट वाटत होतं त्या म्युझिकसोबत. आणि आजूबाजूचं जे ॲटमॉस्फिअर होतं, एस्पेशली ते ह्यूज बिल्डिंग्स विथ दॅट लाईटिंग्स, असं खूप युनिक होतं आणि मस्त. क्रूज पण खूप खूप मोठी होती. अँड आम्हाला लकीली अप्पर डेक मिळालेलं. सो तुम्हाला पण जायचं असेल तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की ऑलवेज बुक विथ गेट युअर गाईड. गेट युअर गाईडमध्ये तुम्ही तुमचं प्रेफरन्स चॉईस करू शकता. अँड आणि छान आहे, म्हणजे थोडं तुम्हाला डिस्काउंट पण मिळतं तिथे. ह्यामध्ये जे माझं मील होतं टेबलवरती जे प्लेट सेटअप केलं आहे, तर ते पण त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड येतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त बफेमध्ये तुम्हाला खूप सारे चॉईसेस होते. ते तुम्ही नंतर मी तुम्हाला दाखवेलच. तर ते पण तुम्ही घेऊ शकता. ते पण इन्क्ल्युजन होतं. आता रोहित काहीतरी ऑर्डर करतो आहे त्याच्यासाठी अजून, तर ते एक्सक्ल्युजन आहे. जर तुम्ही एक्स्ट्रा काही ऑर्डर केलं तर तीच एक्सक्ल्युजन. अदरवाईज इज एव्हरीथिंग इज इन्क्ल्युडेड.
ओके, तर आता मी तुम्हाला या क्रूजबद्दल थोडी माहिती देते. तर या क्रूजचं नाव आहे चायो प्राया प्रिन्सेस क्रूज आणि हे 2 hours जर्नी असते. यामध्ये लोअर डेक पण आहे आणि अप्पर डेक पण आहे. यामध्ये तुम्हाला दोन्ही बुफे भेटणार आहे, दॅट इज इंटरनॅशनल बुफे पण आणि इंडियन बुफे पण. ठीक आहे, तर तुम्ही इथे तुम्हाला एक्स्ट्रा काही प्रेफरन्स हवा असेल तर ते तुम्ही बुक करतानाच त्यांना सांगू शकता. या 2 hours जर्नीमध्ये आपल्याला फुल एंटरटेनमेंट, फुल सॉंग्स, डान्स, त्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला जे बँकॉकमधले मेन मॉन्युमेंट्स आहेत ते पण तुम्हाला इथे दाखवले जातात. आता फॉर एक्झाम्पल हा जो समोर एक छोटा ब्रिज येतो, इट इज अ लोकल ब्रिज. यावरनं व्हेकल्सवरनं जातात, पण या ब्रिज खालून वाव जाताना खूप भारी वाटतं. तर असेच वेगवेगळे ते मॉन्युमेंट्स आहेत, जे मेन मॉन्युमेंट्स आहेत ते तुम्हाला मी जर्नीमध्ये दाखवणारच आहे. हा फ्रंट साईड आहे क्रूजचा. इथे पण खाली सर्व लोक नंतर जाऊन फोटोज वगैरे काढतात. आणि या क्रूजच्या व्यतिरिक्त इथे दुसरे पण क्रूज आहे जे या टाईममध्ये ऑपरेट करतात. तर तुम्हाला हवे तर तुम्ही दुसरे पण क्रूज घेऊ शकता. हे आहे वाट अरुण, एक बुद्धिस्ट टेम्पल आहे, हे एक मॉन्युमेंट आहे बँकॉकचं. त्यानंतर इथे आता सॉन्ग सेशन चालू झालं आहे बाय दिस प्रिटी लेडी. सो इथे हे सॉन्ग स्टार्ट झालं आहे आणि आमच्या विचार आम्ही बुफेमध्ये बघतो की काय काय आहे ते. सो लेट्स सी, मी तुम्हाला दाखवते की बुफेमध्ये काय काय मेन्यूज इन्क्लुडेड आहेत. सगळ्यात पहिले इथे सॅलड्स आहेत, डिफरंट टाईप ऑफ सॅलड्स येणार तुम्हाला. त्यानंतर राईस आहे, फ्राईड राईस आहे, बाजूला नूडल्स आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे स्किअर फ्राईड मिक्स व्हेजिटेबल, स्किअर फ्राईड सी फूड, ग्रिल्ड फिश विथ सोया सॉस, त्यानंतर बेक स्पिनेच विथ चीज आहे, ग्रिल लेमन ग्रास चिकन, दॅन आहे डीप फ्राईड फिश केक, आणि त्यानंतर आपलं फेवरेट फ्रेंच फ्राईज. इथे वेगवेगळ्या प्रकारचे सूप तुम्हाला भेटतील. आणि हे तुम्हाला जर काहीच खायचं नसेल तर इथे 3 to 4 टाईप्स ऑफ फ्रूट्स अवेलेबल असतात, जसं की पपया, वॉटरमेलन, गवा. तर हे फ्रूट्स पण तुम्ही एन्जॉय करू शकता. त्यानंतर इथे एक डेझर्ट आहे. तर डेझर्ट आय कॅनॉट स्पेल इट प्रॉपरली, बट देर इज अ डेझर्ट समथिंग कॉल्ड ॲज क्रीमी ब्रूलू और ब्रूल, आय डोंट नो, असं काहीतरी इथे डेझर्ट होतं. सो दॅट इज दिस डेझर्ट. आणि इथे डिफरंट टाईप्स ऑफ केक्स पण तुम्हाला भेटणार, जसं की चॉकलेट केक आहे, मँगो फ्युजन केक आहे. तर हे सर्व केक्स पण इथे अवेलेबल होते. ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला दाखवते की इथे अजून एक सूप अवेलेबल आहे. देन हा आहे ब्रेड, बाजूला आहे राईस वर्मिसेली, त्यानंतर इथे आहे ग्रीन करी विथ चिकन, अँड बाजूला सर्वांचा फेवरेट सुशी. सो अशा विविध प्रकारचा खूप मोठा इंटरनॅशनल बफे अँड इंडियन बुफे होता. त्यानंतर हा खूपच असा सुंदर एक ब्रिज आलेला, त्याचं नाव आहे रामा 8 ब्रिज. हे मला पण माहीत नव्हतं, मी गुगलवर सर्च केलं. तर हा ब्रिज आहे. तर या ब्रिज खालूनच आपली क्रूज जाते. सो हे खूप छान वाटतं. तर इथे आम्ही थोडे फोटोज अँड व्हिडिओज क्लिक केलेले, तर मी तुम्हाला पुढे दाखवते जेव्हा आम्ही एकदम क्लोज जाऊ. सो हा ब्रिज आला आहे अँड रोहितला काढायचे होते फोटोज आणि मला काढायचे होते व्हिडिओज, बट वी मॅनेज बोथ द थिंग्स, की आम्ही फोटोज पण क्लिक केले थोडेफार अँड आम्ही व्हिडिओ पण घेतले. सो एकदम म्हणजे असं एकदम भारी वाटतं हे, असं मला आवडतं. सो इथे फोटो सेशन वगैरे चालू होतं आमचं. हा जो मॉन्युमेंट इथे दिसते तो आहे ग्रँड पॅलेस. हा खूप मोठा मॉन्युमेंट आहे. देन वी स्टार्टेड विथ द डान्स. तुम्ही बघू शकता ह्या यंग लेडीज ज्या आहेत तर खूप एनर्जेटिकली डान्स त्या लोकांनी चालू केलेला. आता आम्ही जसं मी तुम्हाला मागाशी दाखवलेलं फ्रंट पार्ट, तर आम्ही लोअर डेकमध्ये गेलेलो. लोअर डेकमध्ये पण थोडा एक्सपिरियन्स करायचा होता. तिकडे जे एअर ब्रीज येतो ना तो खूप मस्त असतो आहे बघा. तो पूर्ण सर्व लोकांनी इथे गर्दी केलेली, कारण का त्यांना ते एन्जॉय करतो. मुमेंट म्हणजे खूप भारी असतो, असं छान वाटतं म्हणजे तिथे एकदम असं. हां, ह्याबद्दल आपण बोलूया. हा फेरिस व्हील आहे, याला एशियाटिक व्हील म्हणतात. हा बँकॉकमधला सगळ्यात मोठा
व्हील आहे. तुम्ही इथे जाऊन तुम्हाला हवं तर तुम्ही तो एन्जॉय पण करू शकता. बट हे असे वेगवेगळे मॉन्युमेंट्स तुम्हाला ऑन द वे दिसतील. आता सर्व खूप डान्स करतात. थोडा व्हिडिओज वगैरे घेऊन मग आम्ही पण थोडं एन्जॉय केलं या डान्समध्ये. पण खूप पीसफुल आहे. ते सॉंग्स पण चालू आहेत आणि मी म्युझिक म्हणूनच ठेवलं या व्हिडिओमध्ये, कारण का तो म्युझिक मला पाहिजे. खूप छान आहे तो म्युझिक, असं खूप प्लीझंट वाटतो ऐकायला. अमेझिंग गोष्ट म्हणजे या क्रूजवरती आम्हाला कोणीही इंडियन कपल किंवा इंडियन फॅमिली दिसली नव्हती. म्हणजे जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा तर कोणीच इंडियन नव्हतं. सो खूप म्हणजे बोलू शकतात की आपण पण म्हणजे काहीतरी एक डिफरंट कल्चर बोला किंवा एक डिफरंट ॲटमॉस्फिअरमध्ये स्वतःला अडॅप्ट करून घ्यायचं. तर आम्ही आणि रोहितने ते खूप इझिली केलेलं, बिकॉज येस मला आवडतं असं. त्यासाठीच आम्ही लोकांनी कोणता पॅकेज वगैरे नव्हतं घेतलं आणि आम्ही असं जायचा विचार केला की ज्याच्याने आपण खूप काही गोष्टी शिकू पण शकतो आणि एक्सप्लोअर करू शकतो. डिफरंट लोकांना आपण भेटू शकतो. हाच मेन मोटिव्ह होता माझा. आणि पॅकेजने जाऊन ते लोक आपल्याला फक्त वेगवेगळे स्पॉट्स वगैरे फिरवणार, दॅट इज फाईन. बट मला हे अशा तऱ्हेने थोडं एक्सप्लोअर करायचं होतं. थोडे अप्स अँड डाऊन्स आलेले, बट येस वी एन्जॉयड. मॉल ऑलमोस्ट बंद झालेला, शॉप्स वगैरे क्लोज होत होते, तरी पण आम्हाला थोडं एक्सप्लोअर करायचं होतं. सो आम्ही फिरतच चाललेलो. म्हणे ते चांगलं आहे जेवण. आपल्या हे काय रे, वाव रोहित हे बघ. सो एवढे युनिक आणि एवढं छान छान कॅफेज आणि हॉटेल्स होते तिकडे की मी जे पण बघायचे बोलायचे वाव रोहित हे बघ, हे काय आहे, ते काय. सो असं खूप म्हणजे खूप सारे क्वेश्चन्स होते की काय काय वगैरे. मग आम्ही तिकडे जायचो, बघायचो. तर हेच मला हवं होतं. अँड ह्याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर हा 10 स्टोरेचा बिल्डिंग आहे आयकॉनिझम मॉल. आणि ह्याच्यामध्ये बोलतात की 1000पेक्षा जास्त शॉप्स आहेत. टू बी व्हेरी ऑनेस्ट मी एवढं एक्सप्लोअर नाही केलं. आमच्या येता जाता जे शॉप्स आले तेवढेच बघितले. आता मेन क्वेश्चन होता की आम्ही कॅब कशी बुक करणार होतो. आमच्याकडे ॲप होता बट आमच्याकडे नेट नव्हतं. सो तेव्हा तर आम्ही एअरपोर्ट नेट यूज केलेलं. बाजूलाच एक 7-11 म्हणून शॉप होतं, तिथे आम्ही गेलो तर त्यांनी आमची हेल्प केली. त्याआधी आम्ही एका वॉचमॅनला विचारलेलं पण त्यांनी आम्हाला नेट नाही दिलं. सो त्या शॉपमध्ये गेलो, त्याने आम्हाला नेट दिला. मग आम्ही त्याच्यानंतर ग्रॅब बुक केलं अँड देन आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो. आम्ही आता जस्ट आलो आहे क्रूजवरनं. खूप एन्जॉय केलं आम्ही क्रूजमध्ये. पण आज आमचं खूप ट्रॅव्हल पण झालेलं आहे. सो थोडं नाही खूप जास्त थकलो आहे. सो आम्ही आता स्ट्रेट फॉरवर्ड झोपणार आहे. सो आम्ही एकच प्लेस एक्सप्लोअर केलं, ते म्हणजे क्रूज. बाकी सर्व आता आम्ही बँकॉकमध्ये उद्या एक्सप्लोअर करू. तोपर्यंत टिल देन बाय अँड गुड नाईट.